का हो काका? हो काका, पांढऱ्या शर्ट वाले चालले का? खरंच चालले का? आवडलं नाही का? चालले का? बसता का? चालले? जे जे लोक गेले, ए सरळ बस रे, का तुला डब्बा आणून देऊ का? सरळ बस ना, झाकण बोले. जे जे लोक आता चालीतून गेले, शुगर वाले सोडून, जे जे लोक गेले तेले माय शाप आहे. हे ज्या कार्यक्रमासाठी गेले असन तो कार्यक्रम त्याचा अयशस्वी हो झाले. काही लोक आले मागच बसले, त्याला वाटलं महाराज पडला तर ठीक, नाही तर मागच्या माग निघाले. बरं, आणि माग कोण बसते? माग आमच्या चपला काढल्या असते. चपला कालच्या कीर्तनात माझ्या सचिनची चप्पल हाणली. तुम्याकडे आला, काय म्हणे दादा म्हणे कीर्तनात त्या म्हणे चप्पली हाणली म्हणे. कळलं तू काय लोड घेत म्हटलं, तू हाणं म्हटलं दुसऱ्याची. थोड्या वेळाला पाहतो तर माहीत दिसते नशी झाली, त्याच्या पायात पाहतो माहीत दिसली, त्याला माहीत हाणली का तर तुमचीच निघाली तर काय करू म्हणे. त्याच्यामुळं आता कोणी जाणार निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पाहू नये वासा निघाची. ज्याप्रमाणे त्या जनाबाईचा विठ्ठलावर विश्वास आहे, नागाचा विठ्ठलावर विश्वास आहे, हनुमंताचा रामावर विश्वास आहे, त्याप्रमाणे त्या रामकृष्ण हरीवर निष्काम निश्चळ विश्वास असला पाहिजे. मी सांगत होतो राम छत्रपती शिवाजी सांगत होतो, आणि राम छत्रपती शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजाऊ तशा पाहिजे. मी तुमच्यावर जास्त बोलत नाही. महिला मंडळ 3 महिन्याआधी बोलायचं. 3 महिन्याआधी मला माहित पडलं की प्रत्येकाच्या घरात मुख्यमंत्र्याची बहीण आहे. रिस्क कोण घ्यावं बरं. तसंही आता 2-3 वर्षापासून तुमच्यावर बोलणं बंदच. आणि काको, स्त्री सुंदर असते का माहित नाही, स्त्री सुंदर असते का माहित नाही, मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात वाचण्याचा निखळ यंत्रणा होता. माणूस म्हणून जगत असेल ना दादा, ते खरं सौंदर्य. गुलाब में काटेगा, गुलाब में काटेगा, प्यार में चाटेगा, व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गुलाब में काटेगा, प्यार में चाटेगा, व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गणित में हीरो का, फिल्मों में हीरो का, युद्ध में वीरों का बड़ा महत्व होता है. यारों में यारी का, पंढरपुर में वारी का, और भारत में नारी का बड़ा महत्व होता है. वाह, वचन दे. अरे भाई बहनों, चलो भारत माता की जय म्हणाले, काहीच नाही म्हणाले. देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना, अमेरिका, जपानला गेल्या, पण काकू त्याच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही. पण आजकालच्या आमच्या माता भगिनी, काकू म्या तुम्हाला म्हटलं काकू लागले घ्याले. आम्ही इच्छा बाईची गोष्ट करत नाही काकू. ते कळलं सांगून राहिलो पश्चिम महाराष्ट्रात. आपली आई जरी एक सावळी असले, आपल्या आईच्या स्तनात दूध सावळं असते. आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असते ना, ती संस्कृती आहे जपली पाहिजे. पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे, भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. द्राक्ष सडून जातात पण रुद्राक्ष कधी सडत नाही. आपली संस्कृती वाचवली पाहिजे. लाज या माता भगिनीला डोक्यात पदर घ्या. म्हणते आम्ही आधुनिक आधुनिक म्हटलं पाहिजे, आधुनिक पदर पाहिजे. डोक्यावर पदर का घेतला पाहिजे? हा जेव्हा डोक्यावर पदर इथं घेतला जातो, हा पदर जेव्हा इथं खोचल्या जातं, समोर पोट झाकलं जातं, मागून पाठ झाकली जातं, याच्यासाठी काकू डोक्यावर पदर घेतल्या जातात. पण लाज वाटते. डोक्यावर पदर घ्यायची लाज वाटते. कपाळाला टिकली टिक्का लावायची लाज वाटते. आमची पोरगी म्हणते जीन्स पॅन्ट वर टिकली लावत नसते म्हणते. मग जीन्स पॅन्ट का फक्त हॉटच लाल करता येते का? लाज वाटते. हा, या माता भगिनी नजर मारा. त्या माता बहिणीमध्ये काही म्हातारे आजी आहे, त्या म्हाताऱ्या आजीच्या डोक्यावर एवढं मोठं कुंकू आहे. आमच्या लहानपणी आमची आजी डोक्याला एवढं मोठं कुंकू लावत होती. कुंकू रूपे भगवान माझे कपाळी विराजमान. या जगतामधली सर्वात शेवटची पिढी आहे. ज्या पिढीच्या घरात गेल्यावर त्या घरची माय माऊली लुगड्या साडीत, कपाळाले कुंकू, भांगात गुलाल, हातात बांगड्या, पायात जोडवे, गळ्यात मंगळसूत्र असे दिसते. याच्यानंतर या महिला मंडळच्या घरात जावा, याच्या घरचं महिला मंडळ सलवार, कुत्री आणि गाऊनवरच दिसल्याशिवाय राहत ना. सर्वात शेवटची पिढी आमच्या विदर्भात,
आमच्या जिल्ह्यात, अमरावती जिल्ह्यात आम्ही प्लॉटची खरेदी केली की त्या प्लॉटच्या खरेदीचे कागदपत्र लॉकर मध्ये ठेवत असतो, कारण की तो प्लॉट आपल्या मालकीचा झाला असतो. जो प्लॉट मोकाट असतो त्याच्यावर कोणी आक्रमण करतो. लेट समजा काही अडचण. टिकली लावायची लाज वाटते, बाईले पोरीले टिकली लावायची लाज वाटते, घराच्या बाहेर निघाल्याला पोट्याला कपाळाला टिक्का लावायची लाज वाटते, आणि घराच्या बाहेर निघाल्यावर नमस्कार 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 करते. ज्या पोरीला टिकली लावायची लाज वाटते, ज्या बैल्या कपाळाला कुंकू लावायची लाज वाटते, ज्या पोराला टिक्का लावायची लाज वाटते, आणि घराच्या बाहेर निघाल्यावर जय जय श्रीराम म्हणाची लाज वाटत असेल ना, अशाईनं स्वतःचा डीएनए चेक केला पाहिजे. तुम्ही कोणाचे वय एकदा पाहिलाच पाहिजे, स्वतःचे संस्कृती जपली पाहिजे. पण लाज वाटते. नवरात्रीच्या 9 दिवसात आमचे पोरगे पाठ उघडी ठेवते बाहेर जाते. पोरीचा बाप काय म्हणते, काय माय पोरगी दिसते, काय माय पोरगी दिसते, काय माय पोरगी दिसते. आणि पोरगी 9 दिवसांना जेव्हा पळून जाते ना, तेव्हा खरा कार्यक्रम समजते. हा मोबाईल कोणता हे बरं माहित तुला तुरी किती रुपयाचा आहे? 1 लाख 1.5 लाख. मोबाईल महाग आहे ना. हा मोबाईल असा सुरक्षित आहे की आता याला कव्हर घातल्यावर सुरक्षित आहे. मंडळ कसं काय कव्हर घातल्यावर ना समजलं असं तर पाहिजे, नाही तर जेवण आहे म्हटलं घरी गेला. जे गोष्ट